वर्ग आणि वर्गमूळ. आता याच्यामध्ये पहिला जो आपण या ठिकाणी घटक शिकणार आहोत याच्यामधला वर्ग. आता वर्ग कशाला म्हणायचं? कोणत्याही संख्येला त्याच संख्येनं गुणला असता येणारा गुणाकार हा त्या संख्येचा वर्ग असतो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, वर्गाची व्याख्या सुरुवातीला लक्षात घ्या. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार हा त्या संख्येचा वर्ग असतो. व्याख्या लक्षात आली का? पहा, कोणत्याही संख्येला त्या संख्येनं गुणला असता येणारा गुणाकार हा त्या संख्येचा वर्ग असतो. आता आपण या ठिकाणी एक उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ आपण 7 घेऊया. आता 7चा आपल्याला काय काढायचा आहे? वर्ग काढायचा आहे. 7चा वर्ग काढायचा आहे म्हणजे 7च्या डोक्यावरती या ठिकाणी आपण काय लिहायचं आहे? 2 लिहायचं आहे. आणि त्या संख्येला आपण या ठिकाणी दिलेली संख्या कोणती आहे? 7. 7ला आपण काय करूया? 7 नच गुणूया. म्हणजे 7 7 49. 7चा वर्ग जो आहे तो 7चा वर्ग या ठिकाणी काय आला? 49. म्हणजे लक्षात घ्या, कोणत्याही संख्येला म्हणजे कोणतीही एक संख्या घ्या. आता समजा 11 घेऊया आपण. 11चा आपल्याला वर्ग काढायचा आहे म्हणजे 11 ही संख्या 2 वेळा घ्यायची आणि त्यांचा गुणाकार करायचा. 11 गुणिले 11 121. 121 हा या ठिकाणी काय आला? 11चा वर्ग आला. लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या, नैसर्गिक संख्यांच्या वर्गांना या ठिकाणी काय म्हटलं जातं? पूर्ण वर्ग संख्या असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी आपण अभ्यास करत असताना वर्ग आणि वर्गमूळचा 1 ते 30 संख्यांचे वर्ग पाठ असणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी पहा, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100, 11 चा वर्ग 121, 12 चा वर्ग 144, 13 चा वर्ग 169, 14 चा वर्ग 196, 15 चा वर्ग 225, 16 चा वर्ग 256, 17 चा वर्ग 289, 18 चा वर्ग 324, 19 चा वर्ग 361 आणि 20 चा वर्ग 400, 21 चा वर्ग 441, 22 चा वर्ग 484, 23 चा वर्ग 529, 24 चा वर्ग 576, 25 चा वर्ग 625, 26 चा वर्ग 676, 27 चा वर्ग 729, 28 चा वर्ग 784, 29 चा वर्ग 841 आणि 30 चा वर्ग 900. अशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपले 1 ते 30 या संख्यांचे वर्ग पाठ असणे आवश्यक आहे. दिलेल्या संख्यांपैकी कोणती संख्या वर्गसंख्या असू शकते आणि कोणती वर्गसंख्या असू शकत नाही हे आपण पाहणार आहोत. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81 आणि 10 चा वर्ग 100. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वर्गसंख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे? पहा, वर्गसंख्येच्या एकक स्थानी कोणते अंक येतात? 1, 4, 9, 6, 5, 6 आहे, 9 आहे, 4 आहे, 1 आहे आणि 0. म्हणजे लक्षात घ्या,
दिलेली संख्या वर्गसंख्या कधी असू शकते? जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0, 1, 4, 5, 6, 9 हे अंक असतील तर ती दिलेली संख्या वर्गसंख्या असू शकते. आता या ठिकाणी लक्षात घ्या, मग वर्गसंख्येच्या एकक स्थानी कोणते अंक नाहीत? आता राहिलेले अंक 2, 3, 7 आणि 8. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर 2, 3, 7, 8 हे अंक आले तर ती संख्या वर्गसंख्या नसते, लक्षात घ्या. आता या ठिकाणी पहा, अजून एक रूल आहे, सांगतो तुम्हाला. जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल, आता 15चा वर्ग आपण काय म्हणतो? 225. 25, 25चा वर्ग 625. 35, 35चा वर्ग 1225. जर एकक स्थानी 5 अंक आला आणि त्या संख्येचा जर वर्ग असेल तर दशक आणि एकक स्थान मिळून या ठिकाणी कोणती संख्या असते? 25 संख्या असते. फक्त 5 असेल तरी पण त्या ठिकाणी ती वर्गसंख्या असू शकत नाही, तर 25 असेल तर त्या ठिकाणी ती काय असते? वर्गसंख्या असते. आता त्यानंतर अजून एक लक्षात घ्यायचं, 0. 0 हे 2 वेळा, 4 वेळा, 6 वेळा, 8 वेळा, म्हणजे समपटीमध्ये या ठिकाणी लक्षात घ्या, 0 असेल तर त्या ठिकाणी ती संख्या काय असू शकते? वर्ग असू शकते. आता समजा 100 घेतला, 100 हा 10चा वर्ग आहे, म्हणजे 10 हे काय आलं? 100चं वर्गमूळ आलं. आता समजा आपण या ठिकाणी 200 घेतलं तर 200 मध्ये 2 शून्य आहेत, लक्षात घ्या, पण तरी देखील या ठिकाणी ही वर्गसंख्या नाही, लक्षात घ्या. म्हणजे हे फक्त रूल असू शकतात याच्यासाठी आहेत. म्हणजे आता काय लक्षात आलं आपल्या? वर्गसंख्येच्या एकक स्थानी 0, 1, 4, 5, 6, 9 यापैकी एखादा अंक असू शकतो. 2, 3, 7, 8 हे जे अंक आले तर त्या ठिकाणी ती वर्गसंख्या असत नाही. आता दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक आला तर त्या ठिकाणी त्या संख्येचा वर्ग कसा करायचा आपण पहा. आता समजा 65 आहे, ह्या 65चा आपल्याला काय करायचं आहे? वर्ग करायचा. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं, 65 एकक स्थानी 5 अंक आहे, 5चा वर्ग 25 आणि 6 दशक स्थानाचा अंक कोणता आहे? 6. 6च्या पुढची संख्या कोणती आहे? 7. या दोघांचा काय करायचा आहे? गुणाकार. 6 7 42, म्हणजे 65चा वर्ग या ठिकाणी काय आला? 4225. आता आपण 95चा वर्ग बघूया. 95चा वर्ग या ठिकाणी पहा, एकक स्थानी कोणता अंक आहे? 5. 5चा वर्ग 25 आणि 9. 9च्या पुढची संख्या कोणती आहे? 10. 10 9 90, म्हणजे 9025 या ठिकाणी काय आला? 95चा वर्ग आला. आता आपण 75चा वर्ग पाहूया. 75चा वर्ग करायचा असेल, एकक स्थानी 5 अंक आहे, 5चा वर्ग या ठिकाणी काय आहे? 25. 7. 7च्या पुढची संख्या कोणती आहे? 8. 7 8 56, म्हणजे 75चा वर्ग या ठिकाणी कोणता आला? 5625. लक्षात घ्या, हा जो रूल आहे हा एकक स्थानी फक्त 5 अंक असेल तर त्याच्यासाठी वापरायचा. काय रूल वापरायचा? 5चा सुरुवातीला वर्ग लिहायचा आणि दशक स्थानी जो अंक आहे त्याच्या पुढची संख्या घेऊन त्या दोन संख्यांचा गुणाकार 25च्या अगोदर काय करायचा आहे? मांडायचा आहे. दिलेल्या संख्येचा वर्ग हा आपण सूत्राच्या पद्धतीने देखील काढू शकतो. लक्षात घ्या, आता या ठिकाणी आपण काय करूया? 52चा वर्ग करूया. 52चा वर्ग म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, 52 ही संख्या आपण कशी लिहिणार आहे? स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात, विस्तारित रूपात 50 अधिक 2, 50 अधिक 2 कंसाचा वर्ग, 50 आणि 2 52चा वर्ग. आता हे कशाच्या स्वरूपामध्ये आलं पहा, a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजे a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर या सूत्राचा वापर करून देखील या ठिकाणी आपल्याला हे उदाहरण सोडवता येतं. a ची किंमत काय घ्यायची आहे? 50 घ्यायची आहे आणि b ची किंमत काय घ्यायची आहे? 2 घ्यायची आहे. मग आता a अधिक b 50 अधिक 2 52चा वर्ग बरोबर a चा वर्ग म्हणजेच a ची किंमत किती आहे? 50 कंसाचा वर्ग अधिक 2 ला 2 गुणिले a ची किंमत काय आहे? 50 गुणिले b ची किंमत काय आहे? पहा 2 अधिक b चा वर्ग म्हणजेच 2 चा वर्ग. आता या ठिकाणी पहा 50 चा वर्ग, 1 शून्य आहे म्हणून वर्ग म्हटल्यानंतर 2 शून्य द्यावे लागणार आणि 5 चा वर्ग 25 अधिक पहा
बे पंचे 10, 10 दुने 20 आणि शून्याला 0 अधिक 2 चा वर्ग 4 यांची बेरीज करूया आपण 52 चा वर्ग बरोबर 4 0 0 4 0 अधिक 0 0 5 आणि 2 7 2ला 2 म्हणजे 52 चा वर्ग या ठिकाणी काय आला लक्षात घ्या 2704. आता हा रूल कधी वापरायचा तर दिलेली संख्या 5 पर्यंत म्हणजे आता या ठिकाणी लक्षात घ्या एक आपण 31 32 33 34 35 36 37 38 39 आणि 40 घेतला आपण लक्षात घ्या. जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 1 ते 5 अंक असतील तर त्याच्यासाठी काय वापरायचा a प्लस b चा रूल वापरायचा आणि दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 6 ते 9 अंक असतील तर त्याच्यासाठी a मायनस b चा रूल वापरायचा म्हणजे गणित सोडवायला आपल्याला काय जाते सोपं जाते. आता या ठिकाणी आपण काय करूया 67 चा वर्ग काढूया 67 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे 7 आहे 7 आहे म्हटल्यानंतर 60 अधिक 7 करण्याऐवजी आपण काय करूया a मायनस b चा वापर करून सोडवूया. काय येणार आहे 70 मायनस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे कशाच्या स्वरूपामध्ये आहे लक्षात घ्या a मायनस b ब्रॅकेटचा स्क्वेअर. सूत्र लिहूया a मायनस b ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. या ठिकाणी a ची व्हॅल्यू काय आहे लक्षात घ्या 70 आणि b ची व्हॅल्यू काय आहे लक्षात घ्या 3. मग a मायनस b ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच काय आहे 67 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू a चा स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे 70 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 2 इंटू a ची व्हॅल्यू 70 इंटू b ची व्हॅल्यू 3 प्लस b चा स्क्वेअर म्हणजेच 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता 7 चा वर्ग 49 एक शून्य आहे म्हटल्यानंतर वर्ग केल्यानंतर 2 शून्य येणार मायनस 3 7 21 21 दुने 42 शून्याला 0 प्लस 3 चा वर्ग या ठिकाणी काय येणार आहे 9. आता 4900 अधिक 9 काय येणार आहे 4909 वजा या ठिकाणी काय करावं लागणार आहे 420. 9 शून्य गेला 9 शून्यातून 2 जात नाही पुसना घेतला 10 2 गेले 8 4 आणि 1 5 9 5 गेला राहिला 4 4 4 म्हणजे 4489 हा या ठिकाणी काय आला 67 चा वर्ग आला. ही झाली या ठिकाणी लक्षात घ्या वर्ग सूत्र वापरून वर्ग करण्याची पद्धत. आता या ठिकाणी लक्षात घ्या डायरेक्ट वर्ग 5 ते 10 सेकंदात कसा लिहायचा. आपल्याला काय करायचं आहे 52 चा वर्ग करायचा आहे. लक्षात घ्या 52 याच्यामध्ये 2 अंक आहेत. कोणते 2 अंक आहेत लक्षात घ्या 5 आणि 2 त्या दोन्हीचा वर्ग करायचा आहे. 5 चा वर्ग 25 उभी रेषा मारली मध्ये आणि 2 चा वर्ग 4 4 कसा लिहायचा आहे 04 लिहायचा आहे. लक्षात घ्या 1 ते 9 अंक जे आहेत किंवा 0 आला तर या ठिकाणी लक्षात घ्या 01 02 05 08 09 04 अशा पद्धतीने या ठिकाणी काय करायचं आहे लिहायचं. 5 चा वर्ग 25 2 चा वर्ग 4 04 लिहा. शेवटचं एकक स्थानचा अंक सोडायचा. लक्षात घ्या काय करायचा एकक स्थानचा अंक सोडायचा. आता या ठिकाणी हे कोण कोण आहे लक्षात घ्या 5 आहे 2 आहे 2 आहे 5 2 2 यांचा गुणाकार करायचा. करा गुणाकार 5 दुने 10 10 दुने 20 20 काय करायचं आहे इथं मांडायचं आहे. मग इथं काय येणार 0 आणि इथं काय येणार 2 या दोघांची काय करायची बेरीज 4 ला 4 0 0 5 आणि 2 7 2 ला 2 2704 हा काय आला 52 चा वर्ग आला. आता हेच उदाहरण आपण काय करूया 67 मध्ये घेऊया. आता 67 मध्ये लक्षात घ्या 67 कंसाचा वर्ग. आता 67 मध्ये कोणते 2 अंक आहेत 6 आणि 7. 6 चा वर्ग सांगा किती येतोय 6 चा वर्ग 36 7 चा वर्ग 49. आता या ठिकाणी काय सांगितलं एकक स्थानचा अंक काय करायचा आहे सोडायचा आहे. आता इथं कोण कोण आहे 6 7 2 6 7 2 यांचा गुणाकार करायचा आहे. बोला 2 7 14 14 84 84 आलं
मग 84 या ठिकाणी 4 आणि इथं काय येणार आहे 8, यांची काय करायची बेरीज. 9 ला 9, 4 आणि 4 8, 8 आणि 6 14 ला 4, हातचा गेला 1 3 आणि 1 4, म्हणजे 67 चा वर्ग या ठिकाणी काय आला 4489. ही जी वर्ग करण्याची पद्धत आहे, ही वर्ग करण्याची पद्धत आपण फक्त 1 ते 100 साठी वापरायची आहे, लक्षात घ्या. आता अजून एक 3 उदाहरणं घेऊया आपण. 3 उदाहरणं या ठिकाणी घेऊया. एक 98 चा वर्ग करूया. दुसरा आपण 74 चा वर्ग करूया आणि 34 चा एक वर्ग करूया आपण. आता या ठिकाणी पहा, सुरुवातीला पहिला रूल काय सांगितला, 98 चा वर्ग करायला सांगितला. 98 मध्ये 2 अंक कोणते आहेत, 9 आणि 8. सुरुवातीला 9 चा वर्ग 81, 8 चा वर्ग 64, मध्यभागी रेष मारा. आता एकक स्थानचा अंक काय करायचा आहे, सोडायचा आहे. या तिघाचा 9 गुणिले 8 गुणिले 2 पहा, 2 16, 16 9 144. आता आपल्याला 144 लिहायचं आहे. 4 4 आणि काय येणार 1, यांची बेरीज करूया. 4 ला 4, 6 आणि 4 10 0, हातचा गेला 1, 4 आणि 1 5 आणि 1 6, 8 आणि 1 9. प्रत्यक्षात आपण 98 गुणिले 98 करून पहा. 8 8 64, हातचा गेला 6, 8 9 72 आणि 6 78. एक अंक झाला म्हणून 1 0, 9 8 72, 9 9 81, 81 आणि 7 88. 4 अधिक 0 4, 8 आणि 2 10 0, हातचा गेला 1, 7 आणि 1 8 आणि 8 16, 8 आणि 1 9, 9604. आता 74 चा वर्ग पाहूया. 74 मध्ये कोणते 2 अंक आहेत, लक्षात घ्या. 7 आणि 4 आहेत. 7 आणि 4 आहे म्हटल्यानंतर 7 चा वर्ग या ठिकाणी काय येणार 49. 4 चा वर्ग जो आहे तो 4 चा वर्ग काय येणार आहे 16. इथं कोण कोण आहे लक्षात घ्या. 7 4 आणि 2, 7 4 आणि 2 तिघाचा गुणाकार करायचा आहे. 2 चौक 8, 8 7 56. एकक स्थानचा अंक सोडायचा आहे आणि काय लिहायचा आहे 56 लिहायचा आहे. यांची बेरीज करूया. 6 ला 6, 6 आणि 1 7, 9 आणि 5 14, 4 आणि 1 5, म्हणजे 74 चा वर्ग 5476. आपण या ठिकाणी 31 चा वर्ग करूया. आता 31 चा वर्ग करायचा. 31 याच्यामध्ये कोणकोणते अंक आहेत पहा, 3 आणि 1 आहे. आता 3 चा वर्ग 9, 9 कसा लिहिणार आहे आपण 0 9 लिहिणार. आणि 1 चा वर्ग, 1 चा वर्ग काय येणार आहे 1च येणार आहे, म्हणजे 0 1 लिहावा लागेल. आता इथं कोणकोणते अंक आहेत पहा, 3 1 2, 3 गुणिले 1 गुणिले 2, 3 1 3, 3 2 6. एकक स्थानचा अंक सोडायचा आहे. 6 म्हणजे या ठिकाणी काय येणार 0 6, 1 ला 1, 6 ला 6, 9 ला 9. 31 चा वर्ग या ठिकाणी काय आला लक्षात घ्या 961. ही जी वर्ग करण्याची पद्धत आहे, ही वर्ग करण्याची पद्धत आपण फक्त 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्यांसाठी काय करू शकतो, वापरू शकतो. 3 अंकी संख्यांचा वर्ग कसा करायचा हे मी तुम्हाला आता सांगत आहे. (213) संख्या लिहूया. किती घेतली 213. 213 चा आपल्याला काय करायचा आहे वर्ग करायचा. आता लक्षात घ्या 200 मध्ये 13 काय आहेत एक्स्ट्रा आहेत, लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी काय करायचं लक्षात घ्या, अधिक 13 आणि वजा 13 करायचं. समजलं का पहा. जी शतक संख्या आहे त्या शतक संख्येमध्ये या ठिकाणी काय करायचं आहे, एकदा प्लस करायचं आहे आणि एकदा काय करायचं आहे मायनस करायचं आहे. 2 आहे, 200 मध्ये 13 मिळवलेले आहेत आणि 200 मधून काय करायचे 13 वजा करायचे, म्हणजे अधिक 13 वजा 13 लिहायचं. आता या ठिकाणी 13 चा वर्ग सुरुवातीला लिहायचा. 13 चा वर्ग 169. आता या ठिकाणी 213 मध्ये 13 मिळवायचे आणि 213 मधून 13 काय करायचे वजा करायचे. चला आता 213 मध्ये 13 मिळवूया. 3 आणि 3 6, 1 आणि 1 2, 2 ला 2 आणि 213 मधून 13 गेले किती राहिले लक्षात घ्या 200. आता 200 मध्ये या ठिकाणी काय आहेत लक्षात घ्या 2 शून्य आहेत, म्हणून या ठिकाणी ही 2 घरं काय करायची आहेत सोडायची आहेत, लक्षात घ्या. आता ह्यांचा गुणाकार लिहूया. बेसख 12 2, हातचा गेला 1, 2 दुने 4 आणि 5 आणि 2 दुने 4 किती आलं 452.
आता या ठिकाणी लक्षात घ्या, हा 1 आणि हा 2 या दोघांची काय करायची आहे, बेरीज करायची. 45 ला 45, 2 आणि 1 3, 6 9, म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या एक 213चा वर्ग या ठिकाणी काय आला, 45,369. आपण प्रत्यक्षात गुणाकार करून पाहूया. 213 मिले 213, पहा 3 त्रिक 9, 3 एके 3, 3 दुने 6, एक अंक झाला म्हणून आपण 1 0 देऊया. आता 1 न गुणूया, 1 3 3, 1 1 1, 1 2 2, 2 अंक झाले म्हणून 2 0 देऊया. 2 3 6, 2 1 2, 2 दुने 4, यांची आपण काय करणार आहोत, बेरीज. 9 ला 9, 3 आणि 3 6, 6 6 12 आणि 13शी 3 हातचा गेला 1 2 2 4 आणि 5, 4 ला 4, 45,369. आता अजून एक उदाहरण घेऊया. 735 घेऊया. 735 चा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, वर्ग करायचा. आता 735 चा जर वर्ग करायचा म्हटलं तर लक्षात घ्या, 700 अधिक 35, 700 वजा 35, म्हणजे अधिक 35 आणि काय आहे लक्षात घ्या, वजा 35. आता याचा वर्ग आपल्याला लिहिणं सोपं आहे. काय आहे लक्षात घ्या, 35 चा वर्ग 1225. कसा काढला वर्ग 35 चा, 5 चा वर्ग 25, 3 चा 3 आणि 3 च्या पुढची संख्या 4, 3 चौक 12, 1225 आला. उभी रेषा मारूया मध्यभागी. आता या ठिकाणी लक्षात घ्या, 735 मध्ये 35 मिळवायची, म्हणजे 735 आणि 35 काय झाला, 770 गुणिले 735 मधून 35 गेला, किती राहिला, 700. या ठिकाणी 2 शून्य आहे म्हणून या ठिकाणी आपण 2 घरं काय करूया, किंवा 3 शून्य आहे म्हणून 3 घरं सोडूया, किंवा 2 शून्य आहे 2 घरं सोडूया. नेहमीप्रमाणे एकच रूढ वापरूया. यांचा आता आपण काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे. 7 0 0, 7 7 49, 9 हातचा गेला 4, 7 7 49 आणि 4 53, किती आलं लक्षात घ्या, 53 90. या ठिकाणी 3 घरं सोडूया, म्हणजे आता या ठिकाणी काय आलेलं आहे, 539. म्हणजे आपल्याला सोपं जातंय. लक्षात घ्या, या दोघांचे आपण काय करायचे, बेरीज करायचे. 225 ला 225, 9 आणि 1 10 शी 0 हातचा गेला 1, 3 आणि 1 4, 5 ला 5. आता आपण प्रत्यक्षात हा वर्ग करून पाहूया. 735 गुणिले 735, 5 5 25 शी 5 हातचा गेला 2, 5 3 15 आणि 2 17, 5 7 35 आणि 36, एक अंक झाला म्हणून 1 0. 3 5 15 शी 5 हातचा गेला 1, 3 3 9 आणि 1 10 शी 0 हातचा गेला 1, 3 7 21 आणि 1 22, 2 अंक झाले म्हणून 2 0. 7 5 35, 3 7 21 आणि 3 24, 7 7 49 आणि 2 51. पहा 5 ला 5, 7 आणि 5 12 शी 2 हातचा गेला 1, 6 आणि 6 12 शी 2 हातचा गेला 1, 4 आणि 1 5 आणि 2 7 आणि 3 10 शी 0 हातचा गेला 1, 2 आणि 3 आणि 4 5 ला 5. पहा 5,40,225. अशा पद्धतीने या ठिकाणी 3 अंकी संख्येचा देखील वर्ग आपल्याला अशा पद्धतीनं करता येईल. आता वर्गमूळ. वर्गमूळ कशाला म्हणायचं लक्षात घ्या. दिलेली संख्या ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे, ज्या संख्येचा वर्ग केलेला असतो, लक्षात घ्या, ती संख्या जी आहे ती त्या संख्येचं काय असतं, वर्गमूळ असतं. आता एक उदाहरण आपण घेऊया. 441 घेऊया. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी 441चं वर्गमूळ काढायचं आहे. वर्गमूळ काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. एक अवयव पद्धत आहे, दुसरी भागाकार पद्धत आहे, आणि तिसरी क्लृप्तीच्या साहाय्याने या ठिकाणी वर्गमूळ कसं काढायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला आपण अवयव पद्धत वापरूया. 441 ची सुरुवातीला आपण अवयव काढूया. 2 ने भाग जातो, 2 2 ही एकच स्थानी 1 आहे, 2 न भाग जाणार नाही. 4 आणि 4 8 आणि 1 9, 3 न भाग जातोय. 3 1 3, 4 न 3 गेला राहिला 1, 3 चौक 12, 14 न 12 गेला राहिला 2, 3 7 21, परत 3 न भाग जाईल. 3 चौक 12 राहिला 2, 3 9 27, 7 7 49, 7 1 7. अशा पद्धतीने या ठिकाणी लक्षात घ्या 441 चे अवयव काय पडले लक्षात घ्या. 441 बरोबर 3 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 7.
आता आपल्याला 441 काय काढायचं आहे, वर्गमूळ काढायचं आहे. वर्गमुळात 441 बरोबर वर्गमुळात 3 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 7. आता वर्गमूळ कधी निघून जाईल तर 2 संख्याऐवजी 1 संख्या घेतल्यानंतर 2 2चा गट केला. आता या ठिकाणी लक्षात घ्या 3 गुणिले 3 म्हणजे 3 तरी काय म्हणतो 9, 9चं वर्गमूळ काय येणार 3, किंवा 2 3 ऐवजी 1 3 घेतला आणि 2 7 ऐवजी 1 7 घेतला की वर्गमूळ काय झालं, निघून गेलं. 3 7 21. 441चं जे वर्गमूळ आहे ते 441चं वर्गमूळ या ठिकाणी काय आलं लक्षात घ्या 21 आलं. आता दुसरं एक उदाहरण घेऊया 9604. आता भागाकार पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला काय सांगतोय, वर्गमूळ काढतोय. भागाकार पद्धतीने या ठिकाणी वर्गमूळ काढत असताना संख्यांचे एकक स्थानाकडून 2 2चे गट पाडत जायचे. एकक स्थानाकडून आता या ठिकाणी लक्षात घ्या काय आहे 9604. या ठिकाणी 04चा एक गट पडला आणि 96चा एक गट पडला. भागाकार पद्धतीने अवयव बाय डिव्हिजन मेथड. आता 96 असा मोठ्यात मोठी वर्गसंख्या बघायची की ती 96 पेक्षा लहान असली पाहिजे. 9चा वर्ग पहा 9 9 81. मग आपण 9 9 आणि या ठिकाणी 9 लिहायचं आहे. इथं बेरजेचं चिन्ह द्यायचं आहे. 9 9 18. इथं वजाबाकीचं चिन्ह 9 9 81. 6 मधून 1 गेला राहिले 5. 9तून 8 गेला राहिला 1. वरून आता या ठिकाणी हा 04चा गट घ्यायचा. आता लक्षात घ्या 4 आहे एकक स्थानी. 4 हा वर्ग लक्षात घ्या म्हणजे कोणकोणत्या वर्गाच्या एकक स्थानी 4 अंक असतो तर 2चा वर्ग 4 आणि 8चा वर्ग 64. म्हणजे 2 आणि 8 या दोन संख्यांच्या वर्गाच्या एकक स्थानी कोणता अंक आहे लक्षात घ्या 4. म्हणजे इथं 2 तरी येईल किंवा 8 तरी येईल. 2 जर घेतलं तर या ठिकाणी काय येणार आहे लक्षात घ्या 182 गुणिले 2 करून बघा 2 दुनी 4 18 दुनी 36 364 आला. 1504 येत नाही. मग 2 न घेता आता काय घेऊया 8 घेऊया. 8 जर घेतला तर पहा 8 8 64 हातचा गेला 6 8 8 64 आणि 6 72 हातचा गेला 7 8 1 8 8 आणि 8 8 64 ला 4 हातचा गेला 6 8 8 64 आणि 6 70 70 ला 0 हातचा गेला 7 8 1 8 8 आणि 6 8 आणि 7 15 म्हणजे किती आलं 1504. म्हणजे या ठिकाणी किती लक्षात घ्या 8 8 8. बाहेर या ठिकाणी काय करायचे बेरीज 8 आणि 8 16 8 आणि 1 9 एकाला 1 आणि आतमध्ये 188 गुणिले 8 1504. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या 9604चं वर्गमूळ जे आहे ते वर्गमूळ या ठिकाणी किती आलं 98 आलं. आता अजून एक उदाहरण घेऊया आपण 6561. 6561 हा कशाचा वर्ग आहे भागाकार पद्धतीने सांगतोय तुम्हाला लक्षात घ्या. पहा 6561 च्या सुरुवातीला या ठिकाणी आपण काय पाडूया गट पाडूया 6561 एकक स्थानाकडून गट पाडूया. काय येणार 61चा एक गट येणार आणि 65चा एक गट येणार. मग आपण या ठिकाणी 65 आणि 61 द्यायचं. मग आता या ठिकाणी काय बघायचं आपण 65 पेक्षा असा लहानात लहान वर्ग कोणता आहे वर्गसंख्या. म्हणजे आता या ठिकाणी 65 पेक्षा पहा 8 8चा वर्ग 8 8 64. मग या ठिकाणी 8 8 8 लिहायचं. 8 आणि 8 ची बेरीज 8 आणि 8 16 8 8 64. 6 5 मधून 4 गेला 1 6 मधून 6 गेला 0 वरून घेतला 61. आता 61 या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे पहा 1. कोणकोणत्या वर्गाच्या एकक स्थानी 1 आहे 1 आणि 9. मग आता या ठिकाणी 1 घेतल्यानंतरच 161 येते पहा 1 1 1. मग याची बाहेर काय येणार आहे बेरीज 1 आणि 1 2 6 ला 6 एकाला 1 161 1 161. 161 मधून 161 गेला 0 म्हणजे 6561 चं वर्गमूळ जे आहे ते वर्गमूळ या ठिकाणी किती आलेलं आहे 81 आलेलं आहे. तीच उदाहरणं या ठिकाणी घेऊया आणि याचं वर्गमूळ आपण लगेच कसं काढायचं बघूया. आता याचं वर्गमूळ आपल्याला काढायचं. सुरुवातीला याचे 2 2 गट करायचे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. पहिल्यांदा एकक स्थानाकडून 2चा गट पाडायचा. आता आपण 96 पेक्षा लहान वर्गसंख्या या ठिकाणी लक्षात घ्या कोणती आहे 9चा वर्ग 81 म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे 9 येणार आहे लक्षात. मग 96 हा कोणत्या दोन वर्गाच्या एकक स्थानी मध्यभागी आहे पाहायचं. 9चा वर्ग 81
आणि 10चा वर्ग 100. या लक्षात घ्या दोघाच्या मध्यभागी काय आहे 96 आहे. म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा काय आला 9 आला. आता कोणकोणत्या वर्गाच्या एकक स्थानी 4 आहे 2 आणि 8. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या 96 ही संख्या 81 ला जवळ का 100 ला जवळ 100 ला जवळ. लक्षात घ्या कशाला जवळ 100 ला जवळ. म्हणून या ठिकाणी 2 न घेता या ठिकाणी काय घ्यायचं आहे 8 घ्यायचं आहे. जर 96 ही जर संख्या 81 ला जवळ असती तर त्या ठिकाणी किती आला असता 2 आला असता. आता या ठिकाणी लक्षात घ्या 65 61 आहे. आता जर या ठिकाणी पाहिलं तर 64 संख्या आहे ही 65 संख्या आहे. 65 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे 64. कशाचा वर्ग आहे हा 8चा वर्ग आहे. लक्षात काय आहे 8चा वर्ग. मग 65 ही कोणत्या दोन वर्गाच्या मध्यभागी आहे पहा 8चा वर्ग 64 आणि 9चा वर्ग 81. या दोघाच्या मध्ये कोण आहे लक्षात घ्या 65 आहे. आता 1 आहे कोणकोणत्या वर्गाच्या एकक स्थानी 1 आहे 1 आणि 9. जर दिलेली संख्या म्हणजे मधली संख्या 65 ही आता 64 ला जवळ का 81 ला जवळ 64 ला जवळ. म्हणजे या ठिकाणी पहिला अंक कोणता आहे 1. म्हणून या ठिकाणी हा जो आहे तो हा याचं वर्गमूळ काय येणार आहे 81 येणार आहे. प्रत्यक्षात आपण या ठिकाणी लक्षात घ्या स्वाध्याय सोडवताना जे काही नियम आहेत त्या नियम क्लुप्त्या याचा वापर करून आपण लवकरात लवकर कसं गणित सोडवता येईल याचा वापर करून आपण स्वाध्याय सोडवून घेऊया. पहिलं उदाहरण काय आहे पहा पुढील पैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती. आणि या ठिकाणी पर्याय काय दिलेले आहेत पहा 4327 9205 36000 आणि 5476. पहिला रूल आपण काय पाहिला पहा पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 0 1 4 5 6 आणि 9 हे अंक असू शकतात. आणि पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 2 3 7 8 हे अंक येत नाहीत. आता आपल्याला पूर्ण वर्ग संख्या पाहायची. या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे पहा 7. ही संख्या वर्ग संख्या असू शकत नाही किंवा नाहीच. लक्षात घ्या 5 आहे 0 आहे 6 आहे. आता ह्या 3 संख्या वर्ग संख्या असू शकतात. परत पुढे काय रूल सांगितला होता पहा संख्येच्या एकक स्थानी 5 असेल तर दशक स्थानी किती असावा लागतो 2 असावा लागतो. मग संख्येच्या एकक स्थानी 5 आहे दशक स्थानी 2 आहे का पहा नाही. म्हणजे 9205 ही संख्या ही वर्ग संख्या नाही. त्यानंतर संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर काय रूल सांगितला होता पहा तर 0 हे समपटीत असले पाहिजेत. म्हणजे 2 4 6 अशा पद्धतीने असले पाहिजे. या ठिकाणी 0 किती वेळा आलाय पहा 3 वेळा आलाय. म्हणजे 36000 ही संख्या ही पूर्ण वर्ग संख्या नाही. 5476 ही संख्या या ठिकाणी लक्षात घ्या पूर्ण वर्ग संख्या आहे. आता आपण 5476 कशाचा वर्ग आहे पाहूया. 2 2 चा गट पडला 54 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे लक्षात घ्या 49 कशाचा वर्ग आहे 7चा. आता लक्षात घ्या 7चा वर्ग. मग आता 54 7चा वर्ग 49 आणि 8चा वर्ग 64. या दोघाच्या दरम्यान या ठिकाणी काय असणार आहे 54 असणार आहे. आता कोणकोणत्या वर्गाच्या एकक स्थानी 6 आहे लक्षात घ्या 4 आणि 6. या दोन संख्यांच्या वर्गाच्या एकक स्थानी काय असणार आहे लक्षात घ्या 4 आणि 6. या दोन संख्यांच्या वर्गाच्या एकक स्थानी कोण असणार आहे 6 असणार आहे. मग आता या ठिकाणी 4 घ्यायचा का 6 घ्यायचा हे कसं ठरवायचं तर 54 ही संख्या 49 ला जवळ की 64 ला जवळ. 49 आणि 5 54 54 आणि 10 64. म्हणजे 54 ही संख्या लक्षात घ्या 49 ला जवळ आहे. म्हणून या ठिकाणी काय घ्यायचा 4 घ्यायचा. 5476 जो आहे तो या ठिकाणी काय असेल 74 चा वर्ग असेल. 5476 ही काय आहे पूर्ण वर्ग संख्या आहे. दुसरं उदाहरण काय आहे पहा 4 × 6 × 8 × 10 अधिक 16 चे वर्गमूळ पुढील पैकी कोणते. पर्याय काय आहे पहा 38 40 44 42.
आता विद्यार्थी मित्रांनो, हे गणित प्रत्यक्षात आपण सोडवून पाहूया. त्याचबरोबर ह्या गणितासाठी एक युक्ती देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, सुरुवातीला या 4 संख्यांचा गुणाकार करूया आणि त्याच्यामध्ये 16 मिळवलं की या ठिकाणी ही पूर्ण वर्ग संख्या येणारच आहे. कारण लक्षात घ्या, क्रमानं येणाऱ्या कोणत्याही 4 समसंख्या किंवा क्रमानं येणाऱ्या कोणत्याही 4 विषम संख्या एक त्यांचा गुणाकार केला आणि त्यांच्यामध्ये जर 16 मिळवले तर ती संख्या आपल्याला पूर्ण वर्ग संख्या मिळते. लक्षात घ्या. आता या ठिकाणी पहा, शून्याला शून्य दिला मी, 8 × 48, 48 चोक, 4 8 32, 2 हातचा गेला, 3 4 चोक 16 आणि 3 19, 1920. आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती मिळवायचे आहेत? 16 मिळवायचे आहेत. 6 + 0 6, 2 आणि 1 3, 9 ला 9, 1 ला 1, 1936 हा कशाचा वर्ग आहे आता आपण पाहूया. आता 19 पेक्षा लहान वर्ग संख्या 16 कशाचा वर्ग आहे? 4 चा वर्ग आहे, म्हणून 4 घेतला. लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, 4 चा वर्ग 16 आणि त्याच्या पुढची संख्या 5, 5 चा वर्ग 25. ही संख्या कोणती आहे? 19. मध्यभागी मी या ठिकाणी 19 येणार या 16 आणि 25 च्या मध्यभागी. आता कोणकोणत्या वर्गाच्या एकक स्थानी 6 असतो? 4 आणि 6. मग आता 4 घ्यायचा का 6 घ्यायचा हे कसं ठरवायचं? तर 19 ही संख्या 16 ला जवळ का 25 ला जवळ? 16 आणि 3 19, 19 आणि 6 25. 19 ही संख्या 16 ला जवळ, म्हणून या ठिकाणी लहान संख्या 4 आपल्याला घ्यावा लागेल. 44 चा वर्ग 1936. आता या ठिकाणी क्लुप्तीचा वापर करून कसं उदाहरण सोडवायचं पहा. आता रूल काय सांगितलं होता पहा. जर क्रमानं येणाऱ्या 4 समसंख्या किंवा क्रमानं येणाऱ्या 4 विषम संख्या यांचा गुणाकार करून त्याच्यामध्ये जर 16 मिळवलं तर ती संख्या काय असते? वर्ग संख्या असते. आता तो कशाचा वर्ग असतो हे शोधायचं आहे. तर लक्षात घ्या, ज्या 4 संख्या दिलेल्या आहेत, कोणकोणत्या 4 संख्या दिलेल्या आहेत? 4, 6, 8 आणि 10. याच्यामधल्या अंत्यपद घ्यायची. अंत्यपद म्हणजे शेवटची, उजवीकडचं शेवटचं आणि डावीकडचं शेवटचं. 4 आणि कोण आहे? 10. त्यांचा गुणाकार करावा. 4 × 10 आणि त्याच्यामध्ये लक्षात घ्या 16 मिळवलेला आहे. 16चं वर्गमूळ 4. मग काय आलं पहा, 10 चोक 40, 40 आणि 4 44. 44 हे त्याचं काय असेल? उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3. रूल लक्षात आला का पहा. क्रमाने येणाऱ्या 4 समसंख्या किंवा 4 विषम संख्या असतील आणि त्यांचा गुणाकार केला असेल आणि त्याच्यामध्ये जर 16 मिळवलं असेल तर त्याच्यामधल्या ज्या 4 संख्यांचा गुणाकार केलेला आहे त्यांच्यामधली अंत्यपद घ्यायची. अंत्यपदांचा गुणाकार करायचा आणि 16चं वर्गमूळ 4 काय करायचं? त्याच्यामध्ये मिळवायचं. 4 10 40 आणि 4 44. पर्याय क्रमांक 3 हे याचं काय असेल? उत्तर असेल. पुढील पदावली सरळ रूप दिल्यास उत्तर काय? वर्गमुळात 8/15 + 15/8 कंस पूर्ण भागिले 5/6. आता आपल्याला या ठिकाणी वर्गमूळ काढायचं आहे, पण वर्गमूळ काढण्यासाठी या ठिकाणी आत एक पदावली दिलेली आहे. सुरुवातीला कंस सोडवावा लागेल आणि कंस सोडवल्यानंतर जे उत्तर येणार आहे त्याला भागिले काय करावं लागणार आहे? 5/6 करावं लागणार आहे आणि शेवटी त्याचा आपल्याला काय काढायचं आहे? वर्गमूळ काढायचं. आता सुरुवातीला या ठिकाणी आपण तुम्हाला समजण्यासाठी मी काय करतो पहा, कंस सोडवूया. कंसामध्ये काय सांगितलंय तेवढंच घेतो विद्यार्थी मित्रांनो. काय सांगितलंय कंसामध्ये? 8/15 अधिक 15/8 हे एवढं सोडवूया आपण. आता या 2 अपूर्णांकांची आपल्याला काय करायची? बेरीज करायची. 2 अपूर्णांकांची बेरीज करण्यासाठी छेद काय लागतो? समान. छेद समान नाही म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 8 8 64 अधिक 15 × 15 15चा वर्ग 225 छेद 15 8 120. म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा, 5 आणि 4 9, 6 आणि 2 8, 2 ला 2, 289 छेद काय आला? 120. आता हे याचं उत्तर आलं. लक्षात घ्या. आता ह्याला भागिले किती आहे? लक्षात घ्या, 5/6 आहे. भागिले 5/6. आता या ठिकाणी 289 छेद 120 ला 289 छेद 120. भागिलेच्या उलट क्रिया कोणती आहे? गुणिले. आणि 5/6 ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती आहे? 6/5. आता या ठिकाणी आपण भाग घालूया. 6 आणि 120 ला भाग जातो 2. 2 3 6
किंवा 6नच डायरेक्ट घालूया. 6 एके 6, 6 दुने 12, 6 0 0. म्हणजे काय आलं पहा, 289 एके 289 छेद 20/100. आणि याचं आता आपल्याला काय काढायचं आहे, स्क्वेअर रूट, वर्गमूळ काढायचं आहे. मग वर्गमुळात काय येणार लक्षात घ्या, 289 छेद 100. 289 चं वर्गमूळ काय येणार आहे, 17. 17चा वर्ग आहे 289, त्यामुळे 289 चं वर्गमूळ 17 आलं. छेद 100 चं वर्गमूळ या ठिकाणी काय येणार आहे, 10. छेदस्थानी या ठिकाणी लक्षात घ्या, अंशस्थानी 17ला 17, छेदस्थानी 10 आहे. 1 0 म्हटल्यानंतर एक घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे. उजवीकडून या ठिकाणी एक घर सोडून दशांश चिन्ह दिलं तर काय येणार आहे, 1.7. पर्याय क्रमांक 2 हे याचं काय असेल, उत्तर असेल. 4थं उदाहरण पहा. वर्गमुळात x वजा वर्गमुळात y ची किंमत x बरोबर 31, y बरोबर 36 असेल तर किती येईल. पर्याय 1 वर्गमुळात 27, 5, 25 आणि 6. आता या ठिकाणी पहा, वर्गमूळला वर्गमूळ, x ची किंमत या ठिकाणी किती आहे पहा, 31, वजा चिन्हाला वजा चिन्ह, परत वर्गमूळ, वर्गमुळात काय आहे y ची किंमत या ठिकाणी किती आहे लक्षात घ्या, 36. सुरुवातीला आतल्या 36 चं वर्गमूळ काढावं लागेल. बरोबर, वर्गमुळात 31 ला 31 वजा 36 चं वर्गमूळ म्हणजे 36 ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे, 6. वर्गमूळला वर्गमूळ, 31 मधून 6 गेला, राहिला 25. 25 चं वर्गमूळ 5. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं काय असेल, उत्तर असेल. 5वं उदाहरण पहा. वर्गमुळात 2.89 अधिक वर्गमुळात 1.69 अधिक वर्गमुळात 2.25 छेद वर्गमुळात 0.0000020225. आता या ठिकाणी सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो 289 चं वर्गमूळ आपण काढूया. 289 कशाचा वर्ग आहे, 17चा वर्ग आहे. आता वर्गमूळ काढताना काय करायचं लक्षात घ्या, इथं दशांश चिन्हाच्या पुढे किती घर आहेत, 2. म्हणजे त्याच्या निम्मी घर काय करायचं, उजवीकडून सोडून दशांश चिन्ह द्यायचं. दशांश चिन्हाच्या पुढे 2 घर आहेत. 2 घर म्हटल्यानंतर 2च्या निम्म 1 म्हणून उजवीकडून एक घर सोडून दशांश चिन्ह दिलं, 1.7. 2.89 चं वर्गमूळ काय आलं, 1.7 अधिक 169 चं वर्गमूळ 13. दशांश चिन्हाच्या पुढे 2 घर आहेत. 2 घर म्हटल्यानंतर एक घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं, 1.3 अधिक 2.25 म्हणजे 225 कशाचा वर्ग आहे लक्षात घ्या, 15चा वर्ग आहे. दशांश चिन्हाच्या पुढे 2 घर आहेत म्हटल्यानंतर एक घर सोडून काय देऊया, दशांश चिन्ह देऊया. आता या ठिकाणी याचा आपल्याला वर्गमूळ काढायचं. आता संख्या या ठिकाणी काय आहे लक्षात घ्या, 2025. 2025 या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे बघा, एकक आणि दशक. 25 या ठिकाणी कशाचा वर्ग आहे, 5. आता 20 ही संख्या कोणत्या, 2 लगतच्या संख्यांचा गुणाकार आहे, 4 आणि 5. 4 5 20. त्याच्यामध्ये लहान संख्या घ्यायची. लहान संख्या कोणती आहे, 4. म्हणजे 2025 ही कशाचा वर्ग आहे, 45 चा वर्ग आहे लक्षात घ्या. आता या ठिकाणी दशांश चिन्हाच्या पुढे किती घर आहेत पहा, 1 2 3 4 5 6 7 8. 8 घर आहेत म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 8च्या निम्म 4 उजवीकडून 4 घर सोडून दशांश चिन्ह द्यावं लागेल. 1 2 3 4. 4 घर सोडून दशांश चिन्ह दिलं काय आलं, 0.0045. आता या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची. बेरीज कशाची करायची आहे पहा, 1.7 अधिक 1.3 अधिक 1.5 काय येते पहा, 7 आणि 3 10, 10 आणि 5 15. 5 गेला 1 1 2 3 4. 4 ला 4, दशांश चिन्हाला दशांश चिन्ह. म्हणजे या सगळ्यांची बेरीज या ठिकाणी काय आली लक्षात घ्या, 4.5. छेद या ठिकाणी काय आहे पहा, 0.0045. आता पहा, छेदस्थानी दशांश चिन्हाच्या पुढे 4 घर आहेत. मग अंशस्थानी पण दशांश चिन्हाच्या पुढे आपण 4 घर करूया, 1 2 3 4. आता या ठिकाणी लक्षात घ्या, दशांश चिन्हाच्या पुढे 4 घर, दशांश चिन्हाच्या पुढे 4 घर. 4 घराला 4 घर म्हणजे दशांश चिन्ह काय होणार, निघून जाणार. म्हणजे वरती किती आला या ठिकाणी लक्षात घ्या, 45,000. छेद किती राहिला, 45. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, 45 एके 45, 45 एके 45 आणि वरती काय आहे 3 0.
म्हणजे या ठिकाणी काय आला 1000. 1000 हे उत्तर कशाचं येतं पहा. 10चा वर्ग 100, 10चा घन 1000 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं काय असेल उत्तर असेल. 6वं उदाहरण काय पहा. 64 या संख्येच्या वर्गमुळात त्याच संख्येचे घनमूळ मिळवले असता येणाऱ्या संख्येचा वर्ग किती. आता सुरुवातीला काय सांगितले पहा. 64 या संख्येच्या वर्गमुळात. 64 या संख्येचं वर्गमूळ. 64 कशाचा वर्ग आहे 8चा म्हणजे 64चं वर्गमूळ काय आलं 8. त्याच संख्येचं घनमूळ म्हणजे 64चं घनमूळ. 64चं घनमूळ या ठिकाणी लक्षात घ्या. 64 हा कशाचा घन आहे 4चा घन आहे. घनमूळ मिळवले असता. मिळवले असता म्हणजे या दोघांची काय करायची बेरीज करायची आहे. 8 आणि 4 काय येणार आहे 12 आणि येणाऱ्या संख्येचा काय विचारलेला आहे वर्ग म्हणजे 12चा वर्ग. 12चा वर्ग म्हणजे 12 गुणिले 12. 12चा वर्ग किती आहे 144. पर्याय क्रमांक 4 हे याचं काय असेल उत्तर असेल. 7वं उदाहरण काय पहा. एका वर्गात जितकी मुले आहेत त्याच्या रुपये 1/4 इतकी रक्कम फी म्हणून प्रत्येकाला द्यावी लागते. दरमहाची एकूण फी रुपये 324 असल्यास त्या वर्गात किती मुलं आहेत. पर्याय काय आहेत पहा 16, 18, 24, 36. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. वर्गात किती मुलं आहेत. मुलांची संख्या आपण काय मानूया x मानूया. पहा मुलांची संख्या जी आहे ती आपण काय घेतली x घेतली आणि मुलांच्या संख्येच्या 1/4 इतकी रक्कम त्याला काय म्हणून द्यावी लागते फी म्हणून द्यावी लागते. मग फी या ठिकाणी काय येणार आहे मुलांची संख्या x त्याच्या किती 1/4 म्हणजे 4 म्हणले की गुणिले 1/4 बरोबर काय येणार आहे x/4 ही जी आहे ती एका मुलाला फी आहे. समजा आपण या ठिकाणी वर्गामध्ये 5 मुलं आहेत आणि एका मुलाला फी जर 8 असेल तर एकूण फी किती म्हणतो 5/8 म्हणजे मुलाची संख्या आणि एका मुलाच्या फीची संख्या यांचा आपल्याला काय करावं लागतो गुणाकार करावा लागतो. त्यावेळेस या ठिकाणी किती रुपये दिलेला आहे 324. मग मुलांची संख्या काय आहे पहा x गुणिले एका मुलाची फी किती आहे x/4 बरोबर या ठिकाणी काय येणार आहे 324. आता या ठिकाणी 4 कुठं आहे पहा छेदस्थानी म्हणजे 4 ने भागले म्हणजे 4 ने इकडे आपल्याला काय करावं लागणार आहे गुणावं लागणार आहे. x गुणिले x² इज इक्वल टू काय येणार आहे 324 गुणिले या ठिकाणी काय येणार आहे 4. आता स्क्वेअर घालवायचा आहे म्हणजे आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा आहे. म्हणजे स्क्वेअर रूट x² चा स्क्वेअर रूट काय येणार आहे x इज इक्वल टू 324. हा कशाचा स्क्वेअर आहे पहा 18चा 18 इंटू 4 कशाचा स्क्वेअर आहे 2चा म्हणजेच या ठिकाणी x इज इक्वल टू 18 2 जार 36. म्हणजे या ठिकाणी मुलांची संख्या जी आहे ती वर्गातील मुलांची संख्या या ठिकाणी किती येणार आहे 36. पर्याय क्रमांक 4 हे याचं काय असेल उत्तर असेल. 8वं उदाहरण काय पहा. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 9 बरोबर किती. पर्याय 4 दिलेले आहेत 9, 3, 6 आणि वर्गमुळात 3. सुरुवातीला या ठिकाणी गणित लिहितोय मी विद्यार्थी मित्रांनो. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 9. आता या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो काय आहे या ठिकाणी सर्वात आतमध्ये बघायचं अशा वेळेस उदाहरणामध्ये. वर्गमुळात काय आहे 9. 9चं वर्गमूळ या ठिकाणी काय येणार आहे लक्षात घ्या 3 येणार आहे. आता काय होणार पहा 3 गुणिले 3 3 त्रिक 9. 9चं काय काढायचं वर्गमूळ. 9चं वर्गमूळ या ठिकाणी काय येणार आहे लक्षात घ्या 3. आता परत पहा या ठिकाणी 3 गुणिले 3 3 त्रिक 9. 9चं काय आहे वर्गमूळ. 9चं वर्गमूळ या ठिकाणी काय येणार आहे 3. 3 गुणिले 3 3 त्रिक 9. 9चं वर्गमूळ या ठिकाणी किती येणार आहे 3. पर्याय क्रमांक 2 हे याचं काय असेल उत्तर असेल. 9वं उदाहरण काय आहे पहा 197चा वर्ग. पर्याय 4 दिलेले आहेत 48,809, 38,809, 36,908 आणि 36,808.
आता या ठिकाणी सहज जरी आपण लक्ष टाकलं तर या ठिकाणी लक्षात घ्या 7चा वर्ग 7 7 49 एकक स्थानी काय येणार आहे 9 9 येणार आहे. या ठिकाणी हा पर्याय कट होईल, हा पर्याय कट होईल. आता आपल्याला 2 पर्याय चॉईस राहिलेले आहे. मग आता 197चा आपल्याला वर्ग करायचा आहे. मग 197चा वर्ग काय येणार लक्षात घ्या. 100 अधिक 97 करण्याऐवजी आपण या ठिकाणी काय करूया 200 वजा 3 केला म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे अधिक 3 पण घ्यायचं आहे. लक्षात घ्या. लक्षात आले का पहा 297 मध्ये अधिक 3 केला तर काय येणार आहे 200. लक्षात आलं का 200च्या लगत गेलो आपण. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या जी संख्या वजा केली तिचा वर्ग 3चा वर्ग 9. आता या ठिकाणी पहा जी संख्या मिळवली आणि जी संख्या वजा केली त्या दोन संख्या शोधूया. 197 अधिक 3 200 गुणिले 197 वजा 3 194. आता या ठिकाणी काय आहे 2 शून्य आहेत. 2 शून्य आहेत म्हणल्यानंतर दोन संख्या सोडायच्या इकडच्या. मग आता हे 2 शून्य पुसून टाकले. आता राहिले काय पहा 2 8 92 18 8 आजचा गेला 1 1 2 आणि 1 3 388. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या 38809 हा 197चा काय असेल वर्ग असेल. या ठिकाणी पहा 302चा वर्ग 92204 91504 90304 आणि 91204. आता 302चा वर्ग करायचा आहे. आता 302 गुणिले 302 करत वेळ घालवत बसायचं नाही. 302चा वर्ग आहे लक्षात घ्या. लक्षात घ्या मग 302चा वर्ग आहे म्हटल्यानंतर 300 आहे. लक्षात घ्या म्हणजे काय येणार अधिक 2 आणि काय करायचं वजा 2. म्हणजे 302 मधनं 2 गेला राहिला 300 झाल्या. शतक किंवा दशक या ठिकाणी संख्या करून घ्यायची. मग आता या ठिकाणी कोणती संख्या वजा केली लक्षात घ्या 2. मग 2चा वर्ग या ठिकाणी काय येणार आहे 4. 4 कसा लिहायचा आहे 04. आता या ठिकाणी 302 मध्ये 2 मिळवायचा आणि 302 मधून 2 वजा करायचा. 302 मध्ये 2 मिळवले तर काय येणार आहे 304 गुणिले 302 मधून 2 वजा केले तर काय येणार आहे 300. या ठिकाणी काय आलं लक्षात घ्या 2 शून्य आले म्हणून 2 अंक सोडायचे. लक्षात घ्या. आता यांचा गुणाकार काय आहे पहा 3 चौक 1202 हातचा गेला 1 3 0 0 आणि 1 1 3 3 9 912. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या 302चा वर्ग जो आहे तो 302चा वर्ग काय आला 91204. पर्याय क्रमांक 4 हे याचं काय असेल उत्तर असेल.